बातमीपत्राकडे संपूर्ण कोकणात पावसाचा हाहाकार असताना रायगड तालुक्यातील पोलादपूर येथील जनजीवन विस्कळीत झाले असून या ठिकाणी मुंबई गोवा हायवे नजीक असलेल्या एका ढाब्यावर डोंगर कोसळल्याने ढाबा मालक दरडीत चिरडून ठार झालाय। सध्या रायगड परिसरात सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात सर्वत्र गेल्या 48 तासात संततधार पावसामुळे पूरस्थितीने थैमान घातले। पोलादपूर शहरातील काही भागांत पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। पोलादपूर नजीक सडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत चोळगी गावाच्या हद्दीत दत्तप्रसाद ढाब्यामागील डोंगरातून ढाब्यावर दरड कोसळल्याने ढाबा मालक उदय चिकणे हा दरडीखाली चिरडून जागीच ठार झाला। सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास त्याच्यासह त्याची पत्नी, 2 मुली आणि मुलगा हे या ढाब्यामध्ये असताना ढाब्यामागील डोंगरामधून मोठ्या आकाराची दरड आणि मातीचा ढिगारा त्याच्या ढाब्यावर कोसळला। यावेळी सर्व ढाब्याबाहेर आले, मात्र ढाबा मालक इमारतीच्या भिंतीखाली चिरडून ठार झाला। या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जेसीबी सह तिथे पोहोचले आणि जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविल्यानंतर मयत उदय चिकणे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। पोलादपूर